सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विविध विभागांच्या आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णय 1. संत सावता महाराज मंदिराचे डिझाईन 8 दिवसांत अंतिम करा. अरण येथील संत शिरोमणी श्री सावता महाराज स्मारकासाठी 150 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 89 कोटींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मंदिराचे डिझाईन भव्य व आकर्षक असावे आणि ते पुढील 8 दिवसांत अंतिम करावे असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. तसेच जमीन खरेदीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 2. महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी 15 एकर जागा उपलब्ध. मंगळवेढा येथे जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य स्मारकासाठी प्रशासनाने 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर स्मारक आणि तलाव सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निधीची मागणी करावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. 3. चोखा मेळा स्मारकासाठी जागेची पाहणी करण्याचे निर्देश. मंगळवेढा शहरात संत चोखा मेळा यांच्या स्मारकासाठी किमान 2 एकर जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्थानिक आमदारांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून योग्य प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. 4. टँकर मागणी प्रस्तावाला 48 तासांत मंजुरी द्या. जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता गावांमधून टँकरची मागणी आल्यास प्रशासनाने 48 तासांत मंजुरी देणे बंधनकारक असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. बीडीओंनी 24 तासांत प्रस्ताव प्रांतांकडे पाठवावा आणि त्यानंतरच्या 24 तासांत त्यावर अंतिम निर्णय घ्यावा असे आदेश त्यांनी दिले आहेत. 5. बळीराजा शेत रस्ते योजनेत सोलापूर जिल्ह्याला अग्रेसर करा. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. पहिल्या टप्प्यात वाद नसलेल्या रस्त्यांचे सीमांकन करून कामे सुरू करावीत. 1 किलोमीटर रस्त्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध असून तांत्रिक अडचणी तातडीने सोडवून कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. 6. खरीप हंगाम 2026 बियाणे लिंकिंग केल्यास कठोर कारवाई. यंदाच्या खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. खते किंवा बियाणांसोबत इतर वस्तूं सक्तीने विकणाऱ्या, लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. 7. शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी आता QR कोड. बोगस निविष्ठा किंवा खतांच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून QR कोड विकसित करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत हा कोड उपलब्ध असेल. यावर तक्रार नोंदवल्यानंतर 7 दिवसांत त्याचे निवारण केले जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली.